कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द. विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते, तर मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चा. भारताच्या कारवाईच्या इशाऱ्यानं पाक आर्मीचे प्रमुख घाबरले. पाकिस्तान आर्मीच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाला परदेशात पाठवलं. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब. हल्ल्याआधी शत्रू 10 वेळा विचार करेल. मरियम नवाज यांची दरपोक्ती. आमच्याकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्ब. फारुख अब्दुल्लांचं प्रत्युत्तर. पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी पोलिसात शाब्दिक चकमक. पश्तून पोलीस अधिकाऱ्यांचा पाक आर्मी अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वाद. पाकिस्तानी आर्मी आणि पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल. मोदी सरकार देशामध्ये जातनिहाय जनगणना करणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. 94 वर्षांनंतर देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार. तसंच स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच जातनिहाय जनगणना होणार. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करावी. राहुल गांधींची प्रतिक्रिया. जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक. मोदी सरकारच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेला सतत विरोध केला. फडणवीसांची टीका. सरकारने आरक्षणावरील 50% मर्यादाही हटवावी. तसंच खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू करावं. राहुल गांधींची मागणी. पहलगाममधील हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तय्यबाचा टॉप कमांडर फारुख अहमदचा सहभाग उघड. फारुख अहमद सध्या पीओकेमध्ये लपल्याची एनआयएमधल्या सूत्रांची माहिती. पाकिस्तानच्या समुद्र क्षेत्रामध्ये परदेशी जहाजांना बंदी. पाक नौदलाकडून युद्धाभ्यास करण्यात येणार असल्यामुळे 2 मेपर्यंत परदेशी जहाजांना बंदी. पहलगाममध्ये एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर 7 जणांची हत्या. पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयए तपासामध्ये माहिती. हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त स्थानिकांची चौकशी. पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड. तसंच माजी एअर मार्शल PM सिन्हांचा समितीमध्ये सहभाग. LOCवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच. पाककडून आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचं उल्लंघन. जम्मूमधील पराकवाल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार. भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर. पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेमध्ये उपस्थित. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन. अनेक ब्रिटिश खासदारांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. पहलगाम हल्ल्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर. पाकिस्तान बॉर्डर शेजारी अँटी ड्रोन मिसाईल तैनात. भारतामध्ये शस्त्र आणि ड्रग्ज पाठवणाऱ्या ड्रोनकडे लक्ष. फुटीरतावादी धार्मिक संघटनांपासून दूर रहा. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांच्या नागरिकांना सूचना. इतिहाद उल मुसलमीन आवामी ॲक्शन कमिटीच्या कार्यक्रमात न जाण्याच्या सूचना. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलंच. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवारांची पहिल्यांदा प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्षा निवासस्थानी गृहप्रवेश. 4 महिन्यानंतर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी शिफ्ट. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.